अर्जुनराव चव्हाण अनाउन्समेंट केले ना. अर्जुनराव चव्हाण साहेब स्टेजवर या. ज्या ज्या मान्यवरांचा व्यासपीठावरती येण्यासाठी नामोल्लेख केला जातोय त्या सर्वच मान्यवर मंडळींना आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपल्या आगमनानंतर हा देखणा सोहळा या ठिकाणी आपण नियोजित करतो आहोत. ग्रामपंचायत गणेशवाडी सन्माननीय अशोक भाऊ लेडवे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही सहर्षाचं स्वागत. शब्दकला साहित्य संघाचे सन्माननीय प्राध्यापक शशिकांत जाधव सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय विलासजी मासाळ सर आपण या ठिकाणी सहर्षाचं सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व दामाजी एक्सप्रेस परिवारावरती प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर दैनिक दामाजी एक्सप्रेसचे 10 ज्यांना पुरस्कार आपण दिलेले ते सर्व गुणवंत पुरस्कार करते. त्याचबरोबर दैनिक स्वाभिमानी शहरचे जे पुरस्कार 10 जण मिळालेले आहेत ते 10 मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या सर्वांचं दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमप्रसंगी मी हार्दिक स्वागत करतो. दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबरजी भगरे 25 वर्षापूर्वी या क्षेत्रामध्ये आले. त्यांचे गुरुवर्य या ठिकाणी ॲडव्होकेट पवार या ठिकाणी बसलेले. त्यांनी साप्ताहिक मंगळवेढा शहर त्यावेळेला चालू केलेलं होतं आणि त्या शहर या कार्यालयामध्ये जाहिरात विभाग आणि वितरण विभाग दिगंबरजी भगरे त्यावेळेला पाहत होते. आणि हे काम पाहून पाहून त्यांच्या डोक्यात आलं की आपण वर्तमानपत्र काढू शकतोय किंवा चालवू शकतोय. अशा पद्धतीचा विचार त्या काळी माझ्याजवळ बोलून दाखवला. लगेच मी ॲडव्होकेट भारत पवारशी चर्चा केली की भारत पवार दैनिक साप्ताहिक मंगळवेढा शहर आपण व्यवस्थित करायचं आहे, नाहीतर एक दिवस असा येणार आहे की दिगंबरजी भगरे पेपर चालू केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि हे वाक्य अगदी थोड्या दिवसात सत्य झालं की त्यावेळेला दिगंबरी भगरे यांनी साप्ताहिक मंगळवेढा शहर सुरू करण्याची घोषणा केली. आणि त्यावेळेला पहिलं साप्ताहिक त्यावेळेला मंगळवेढ्यामध्ये सुरू झालं. आणि याला आज दिगंबर भगरे यांच्या पत्रकारितेला 25 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहे. म्हणतात आपण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एखादा मुलगा भविष्यात काय होणार हे लहानपणी चुनूक दाखवतो. तशा पद्धतीची चुनूक दिगंबर भगरेंनी 25 वर्षापूर्वी दाखवली होती आणि ती अस्तित्वात आणून दाखवली. सोलापूरसारख्या दैनिकामध्ये स्पर्धा करत असताना, जिल्हा लेवलच्या दैनिकामधून स्पर्धा करत असताना मंगळवेढ्यासारख्या ठिकाणावर एखादं साप्ताहिक चालवणं अतिशय अवघड काम होतं. आणि त्यावेळेला मग प्रकाश जडेसारखे मानद संपादक अनेक मंडळी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो आणि मग त्यावेळेला साप्ताहिक सुरू केलं. साप्ताहिकचा प्रवास सुखकर झाला. पण साप्ताहिक चालू करता करता त्यांच्या मनामध्ये 2010 मध्ये असा एक विचार आला की आपण दैनिक चालू करूया. कार्यकारिणी मंडळामध्ये आम्ही सगळ्या लोकांनी विरोध केला त्याला की दैनिक चालवणं, साप्ताहिक चालवणं सोपं आहे, पण दैनिक चालवणं आणि सोलापूरसारख्या ठिकाणावर प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाला तोड देणं, एका तालुका प्रेसवरनं काम करणं खूप अवघड काम आहे. पण आमच्या कुणाचंही म्हणणं त्यावेळेला संपादकाने ऐकलं नाही आणि निर्णय घेतला की आपण दैनिक चालू करायचं आहे आणि दैनिक दामाजी एक्सप्रेस नावानं हे दैनिक चालू करायचं आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेसचा आज 14वा वर्धापन दिन आहे. 14 वर्ष झाली. त्यांनी शहर चालू केलं त्याला 25 वर्ष झाली. त्याच्यानंतर दैनिक स्वाभिमानी छावा हे दैनिक चालू केलं. त्याचबरोबर दैनिक दामाजी न्यूज ही वृत्तवाहिनी चालू केली. अशा अनेक शाखा त्यांनी या 25 वर्षामध्ये उभ्या केल्या आणि याच्यामध्ये सातत्य ठेवलं. आपल्याला माहित आहे की दैनिक चालवणं अतिशय अवघड काम आहे. पण या सर्व दैनिकांना तोंड देत एका तालुका प्लेसवरनं हे प्रसिद्ध करणं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार करणं अतिशय अवघड काम आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव दामाजी एक्सप्रेस असं आहे की आपण जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातले सर्वच तालुके कव्हर केले आणि सर्वच तालुक्यामध्ये आपले विभागीय कार्य आहे. त्या ठिकाणी आपले सर्व पत्रकार बंधू काम करत आहेत. आणि या वृत्तवाहिनीचं किंवा या वृत्तपत्राचं संपूर्ण जाळं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पसरवलेलं आहे. आणि त्यामुळं हे दैनिक चालवणं, त्यातले विविध लेख चालवणं अतिशय आम्हाला सोपं झालेलं आहे. या सर्वांच्या पाठीमागं, संपादकाच्या पाठीमागं आमचे सर्व पत्रकार बंधू रात्रंदिवस काम करतात.
संपादकाचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला यासाठी सांगायला मला आवर्जून आवडेल. मी पाठीमागेही उल्लेख केला होता की सोलापूरसारख्या ठिकाणच्या दैनिकामधून जे वर्धापन दिन होतात केवळ 1 दिवसाचे तास 2 तासाचे वर्धापन दिन होतात आणि छोटेसे कार्यक्रम एखादा व्याख्यान वगैरे ठेवलं जातं. पण दामाजी एक्सप्रेसने गेल्या 25 वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवले. या सर्व उपक्रमाचा मी साक्षी आहे. कारण याच्यातून जे जाहिरातीमधून किंवा आमच्या वितरण व्यवस्थेतून जे पैसे मिळतात या पैशामध्ये जवळजवळ 50 ते 60% पैसे संपादक सामाजिक कामावरती खर्च करतात. हे अनेक वेळाला दिसून आलेलं आहे. गोरगरिबांसाठी ब्लँकेट वाटायचा कार्यक्रम असो, नेत्रदान शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, कोरोनाच्या काळामध्ये आपण गोरगरिबांना अनेक किट्स, अन्नधान्याचे किट्स पुरवले. मंगळवेढा पोलीस स्टेशनसारख्या रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण सातत्यानं त्या काळामध्ये मोफत नाश्त्याची सोय केली. असे अनेक उपक्रम गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप असेल, ब्लँकेट वाटप असेल, त्याचबरोबर आमचे जे पत्रकार बंधू आहेत की ज्यांच्या घरामध्ये एखादी दुःखद घटना झाली तर त्या पत्रकारांना आर्थिक मदत देणं हे सुद्धा आवर्जून केलं जातं. असे अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात. त्याच्यासाठी 50 ते 60% रक्कम या फायद्यातली खर्च केली जाते. हे संपादकाचं वैशिष्ट्य आहे. एकमेव जिल्ह्यातले आपले संपादक असतील की मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 50 ते 60% रक्कम केवळ सामाजिक कामावरती खर्च केले जातात. आणि याच माध्यमातून आपण दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दामाजी न्यूज या सर्वांच्या वतीनं दरवर्षी आपण तालुक्यातील 10 गुणवंत व्यक्तींना ज्यांच्या कार्याचा आलेख आपण प्राप्त करतो आणि त्यांच्या कामाचं कौतुक पुरस्काराच्या रूपाने आपण देऊन करतो. एवढंच नव्हे तर आपली जी विभागीय कार्यालय असतील, अक्कलकोट असेल, मोहोळ असेल, करमाळ असेल, त्याही तालुक्याचा अभ्यास करून तिथल्याही गुणवंत व्यक्तींचा सन्मान स्टेजवर आणून करतो. आणि एवढंच नव्हे तर आपण गेल्या 25 वर्षामध्ये पाहिलं असेल की अनेक नामवंत व्यक्ती ज्यांना आपण नेहमी चित्रपटात पाहतो, ज्यांचं नाव आपण सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये ऐकतो, असे अनेक नामवंत व्यक्ती आपल्या भेटीला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपादकाचा आणायचा मनोदय असतो. आणि त्याच पद्धतीचं मनोदय आज त्यांनी महाभारतातले अर्जुन आज प्रत्यक्ष आपल्यासमोर साकार झालेले आहे. त्याच्यानंतर पार्श्वगायक ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गीतं, लोकप्रिय गीतं गायली, ते शब्बीर कुमार सुद्धा अगदी 5 मिनिटांमध्ये थोड्याच वेळात स्टेजवरती येणार आहे. पुढेच एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा यथोचित सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे संपादक सन्मान्य दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री अर्जुन साहेब यांचा सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्मान्य दिगंबर बापू भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सन्मान सोहळ्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंके सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक सन्माननीय हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली भगरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंके सर यांचा सन्मान अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. यानंतर धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक काळोंके सरांचा सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस व शहर परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सन्मान सोहळ्यानंतर मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार पवार दादा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आमचे मोहोळचे प्रतिनिधी सन्माननीय मोमीनबाई मुलानी आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार दादा पवार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. हा सन्मान या ठिकाणी सन्माननीय प्रतिनिधी नसीरबाई मुलानी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी अप्पा पवार यांचाही सन्मान या परिवाराच्या वतीने संपन्न होतो आहे. मंगळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय भीमराव मोरे सरांना विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव अप्पा पवार यांचा सन्मान
या दोन्ही परिवाराच्या वतीने मंगळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भीमराव मोरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्माननीय अमरसिंह भैया पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय अमरसिंह भैया पाटील यांचा सन्मान या ठिकाणी सांगोला प्रतिनिधी दिलीपजी घुले साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सांगोला प्रतिनिधी सन्माननीय दिलीप घुले साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष, शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय निशिकांत प्रचंडराव साहेबांचा यथोचित सन्मान संपन्न होतो आहे. आमचे मार्गदर्शक सन्माननीय सिद्धेश्वर दादा भगरे गुरुजींना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय निशिकांत प्रचंडराव साहेब यांचा यथोचित सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय सिद्धेश्वर दादा भगरे गुरुजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मराठा सेवा संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनराव चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान अक्कलकोट प्रतिनिधी रमेशजी भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. मराठा सेवा संघाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्जुनराव पवार साहेबांचा यथोचित सन्मान, अर्जुनराव चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. अक्कलकोट प्रतिनिधी सन्माननीय रमेशजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर सोलापूर जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शिवाजीराव नागणे साहेबांचाही यथोचित सन्मान माजी मुख्याध्यापक सन्माननीय राजेंद्र कुमार जाधव सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतजी पवार सर यांचाही सन्मान या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे वरिष्ठ उपसंपादक कैलास रणदिवे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यावं. यानंतर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन श्री संत दामाजी शुगरचे संचालक सन्माननीय सिद्धेश्वरजी अवताडे सरकार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. दैनिक स्वाभिमानी छावाचे कार्यकारी संपादक सन्माननीय महेशजी वठारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन श्री संत दामाजी शुगरचे संचालक सन्माननीय सिद्धेश्वरजी अवताडे सरकार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय संजयजी पवार भाऊसाहेब यांचा सन्मान उद्योजक लहू ढगे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय संजयजी पवार भाऊसाहेब यांचा सन्मान लहू ढगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय प्रवीणजी चंकी खवतोडे मेंबर यांचा सन्मान सन्माननीय संतोषजी ढवरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय चंकी मेंबर यांना विनंती आहे की होणार हा सन्मान आपण स्वीकृत करावा. यानंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी गायकवाड मालक यांचाही सन्मान या दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय प्राध्यापक नवनाथ सावळे सरांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष ग्रामदैवत गैबीपीर उरूस कमिटीचे माजी सरपंच सन्माननीय उद्योजक प्रशांत मालक गायकवाड यांचा सन्मान या दोन्ही परिवारांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. सर्व मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान या दोन्ही परिवारांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय काळोंगे सरांना विनंती आहे की आपण या नियोजित कार्यक्रमात शुभेच्छा द्याव्यात. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंगे सरांना विनंती आहे की आपण उपस्थितांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. सर्वांचं स्वागत. सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत भूमी मंगळवेढा हिला अभिवादन करतो आणि मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करतो. आज दैनिक दामाजी एक्सप्रेस 14 वर्ष पूर्ण होत आहेत आणि साप्ताहिक शहर हे साप्ताहिक शहर मंगळवेढ्यामध्ये सुरू होऊन त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत.
मग त्याचा रौप्य महोत्सव आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथं संपन्न होतो आहे. अशा ह्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाभारतामध्ये ज्यांनी अर्जुन ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकार केली ते सुप्रसिद्ध अभिनेते फिरोज खान. अर्जुन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र ॲडव्होकेट नंदकुमार पवार साहेब, शिवाजीराव पवार, शिवाजीराव नागणे, सिद्धेश्वर अवताडे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र भारत पवार, मराठा महासंघाचे अध्यक्ष दुसरे अर्जुन चव्हाण, आमचे मित्र पण शिरोळचे नगराध्यक्ष साहेब चंकी तोडे, त्यांचे सगळे मित्र. या दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दिगंबर भगरे आणि त्यांचा सारा मित्रपरिवार आणि त्यांचा जो हा दामाजी एक्सप्रेसचा शहरचा जो सूरसंगम सगळा गोतावळा जो इथे एकत्रित आलेला आहे, या सर्वांच्या वतीनं दिगंबरचं एक कौतुक आहे. दरवर्षी खूप मोठा असा एक सन्मान सोहळा तो आयोजित करतो. या नागपूर्वीच आहे पण मर्यादित आहे. मंगळवेढ्यामध्ये खूप संस्था आहेत, खूप माणसं आहेत, पण अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन हे दिगंबरनं धाडस केले हे वर्तमानपत्र चालवायचं. खरं तर मंगळवेढ्यामध्ये आमचे दुसरे मित्र जे दिगंबरचे गुरु आहेत या क्षेत्रातले भारत पवार यांनी साप्ताहिक मंगुळं हे पहिल्यांदा सुरू केलं, पण भारतच्या व्यापामुळे त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं. आणि दिगंबरने मात्र तिथं काम करता करता गुरुपासून चांगली दीक्षा घेतली आणि गुरुच्याच सहकार्यानं आणि परवानगीने साप्ताहिक शहर सुरू केलं. त्या म्हणजे कुठल्याही गुरुला शिष्य जेव्हा मोठा पराक्रम करतो, मोठं यश संपादन करतो, तेव्हा खऱ्या गुरुच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट असते. म्हणजे आपला मुलगा, आपला शिष्य हा जर चांगलं यश संपादन करत असेल तर त्याच्या इतकं गुरुला समाधानाचं किंवा तितकी आनंदाची दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. तसं दिगंबरच्या बाबतीत झालं आणि ते साप्ताहिक शहर गेली 25 वर्ष एक साप्ताहिक तो इथं चालवत आहे. त्याच्यानंतर 14 वर्षापूर्वी आता जाधव सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की सगळ्या मित्रांचा विरोध होता, साप्ताहिक आहे तेवढंच बरं आहे दिगंबर, हे दैनिक सुरू करणं हे खूप कठीण काम आहे. सुरू करायला पुष्कळ जण असतात, ज्याला एक शब्द आहे आरंभशूर, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला याची प्रचिती येते. बरीच माणसं आरंभशूर असतात. धूमधडाक्यात एखाद्या कार्याची, एखाद्या गोष्टीची, एखाद्या संस्थेची सुरुवात करायची आणि नंतर मात्र हळूहळू ती संस्था, ते कार्य, ह्या सगळ्या गोष्टी इथे जमा होतात. म्हणजे काळाच्या पडद्याआड जातात. दीर्घकाळ सातत्य ठेवून ते चालवण्याचं कसं कर्तृत्व फार थोड्या जणांच्या ठाई असतं. हे दिगंबरच्या ठाई. बऱ्याच वेळेला मी म्हणतो, अरे दिगंबर, तुला काही ह्याचा कंटाळा येतो का नाही? सारखं तुझं काही तर चाललेलं असतंय.
पण न थकता त्याचं हे काम चाललेलं असतं. मंगळवेढ्यामध्ये साप्ताहिकाचा वर्धापन दिन साजरा करणं किंवा वर्तमानपत्राचा वर्धापन दिन साजरा करणं खरं तर हा एक वेगळ्या क्षेत्रातला कार्यक्रम. पण गेली 20-25 वर्ष पाहतोय, 15 वर्ष झालं पाहतोय, सिने क्षेत्रातले, साहित्याच्या क्षेत्रातले, कलेच्या क्षेत्रातली खूप मोठी मोठी माणसं दिगंबरने मंगळवेढ्यामध्ये आणली. आपल्या सर्वांना त्याने खूप मोठी संधी दिलेली आहे. अनेक कलावंतांना त्यानं आपल्या समोर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यानं आपल्या समोर इथं उपस्थित ठेवलं. अशा मान्यवरांना आज तर अर्जुन साहेब इथं आल्यानंतर म्हणजे महाभारतातले ते दिवस आता, आणि ते संगीत थोडंसं वाजलं त्याचं महाभारताचं, आणि तो दिवस आठवले. खरं तर महाभारतातल्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत त्या सर्वात मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यानंतर भीष्म आहेत, त्यांच्यानंतर मग ह्या 5 भावापैकी अर्जुन ही अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, द्रौपदी ही अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, कर्ण महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. अशा काही व्यक्तिरेखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी त्या अर्जुनाला 25 किती वर्ष झाली मालिकेत, 37 वर्षानं आपल्याला त्यांच्या जवळून पाहण्याचा योग आला. ही काही गोष्ट कमी नाही. खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत, कारण आम्ही सगळी मंडळी टी व्ही पुढे बसत होतो महाभारत, आणि मग कधी एकदा भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून पार्थ असा शब्द कानावरती पडतो आणि त्याचं संवाद देखील महाभारताचं खूप उच्च दर्जाचं आहे, संगीतही तसंच आहे. आणि त्या काळामध्ये आपण सगळे अगदी म्हणजे ताण भूक हरवून टी व्ही पुढे बसून महाभारत ही मालिका त्या काळात आपण पाहत होतो. आणि त्यातला अर्जुन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या व्यासपीठावरती अवतरलेला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ते आज इथं उपस्थित आहेत. दिगंबरला खरं म्हणजे दिगंबरविषयी पुष्कळ बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, पण अध्यक्षांनी जास्त बोलू नये. तेव्हा अलीकडच्या काळामध्ये त्याला गाण्याची कुठून आवड निर्माण झाली कुणास ठाऊक. खरं तर दिगंबर आणि गाणं मला कल्पनाच करू वाटत नव्हतं, पण बघता बघता सूरसंगम सारखा ग्रुप त्यानं वकील साहेब जमा केला आणि त्याला चांगलं रूप प्राप्त झालं. नुसतं रूप नाही तर त्याला दर्जाही चांगला प्राप्त झाला. आणि त्याच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटतं. मोठ्या मोठ्या कलावंताच्या समोर गाण्याची संधी त्यानं उपलब्ध करून घ्यावी आणि मिळवली सुद्धा. जे गायक म्हणजे जागतिक कीर्तीचे आहेत, राष्ट्रीय कीर्तीचे आहेत, अशा अनेक गायक कलावंताच्या बरोबर स्वतः दिगंबर आणि त्याचा जो मित्रपरिवार आहे यांनी थोडं का होईना गीत गाण्याचा त्यानं सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि बघता बघता त्यांचा हा सूरसंगम जो गाण्याचा म्हणजे कार्यक्रम तो जो सादर करतो त्याच्या मित्राचा हा जो एक चांगला मेळा तयार झालेला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि खरं म्हणजे प्रयत्नानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. ही मुलं गाण्याचा सराव करून खरं म्हणजे त्यांच्या आयुष्यात अर्ध्या आयुष्यात संगीत, त्याचा रियाज, त्याचे काय भानगडच माहितीही नव्हती याला. पण ह्याला काही गोष्टीला काही लोकांना आपण कानसेन म्हणतो, ऐकून ऐकून त्यांचं एक असं माइंड तयार झालेलं असतं आणि त्यातूनच त्यांचे गाण्याची कला अशी फुलत राहते. त्या पद्धतीने ही सगळी मंडळी मग आता अलीकडे रियाज करायला लागली. मला ते सांगतायत रात्री दिगंबरला गाण्याची चाल चांगली लागली तर त्याच्या मित्राला उठवतो आणि तो सांगतो ऐक हे कसं वाटतंय त्याला. म्हणजे अनेकाची त्याच्या मित्र इथून झोपमोड पण करतो. म्हणजे त्याचा छंद इतका वाढत गेलाय
आणि खूप चांगलं आता त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. असा हा एक हरहुन्नरी असं एक व्यक्तिमत्व, बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दिगंबर. त्याचं खरं म्हणजे कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मी त्याच्या 25 वर्ष हे साप्ताहिक जे त्यानं चालवलं त्याच्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपल्यापैकी इथं बरेच जण वर्तमानपत्राचे वाचक आहेत. माझे इथं पवार वकील साहेब आहेत, समोर अनेक जण बसलेले आहेत. मी आणि मॅडम तर वर्तमानपत्र जरा वाचतोच, जरा मी कमी वाचतो, पण मॅडम दिवसभर. आणि हे दिगंबरचंच काम आहे. महाराष्ट्रात जेवढी वर्तमानपत्र आहेत नाही तेवढी गोळा करून आमच्याकडे पाठवतो, कुठलं शिल्लक ठेवत नाही. आणि ते सगळे मग मॅडम वाचण्याचं काम करतायत. इथं जमलेल्या अनेक सर्व विद्वानांना मी विनंती करेन की आजच्या या परिस्थितीमध्ये लोकसत्तेतलं 6 आणि 7 नंबर पान वकीलसाहेब वाचण्याचा सगळ्यांनी जरूर प्रयत्न करावा. आपला देश, आपलं राज्य, आपण सगळे कोणत्या परिस्थितीत आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर आपण लोकसत्तेचं 6 आणि 7 नंबरचं पान नित्य नेमाने जरूर वाचण्याचा प्रयत्न करावा. वर्तमानपत्र काय असतं हे आपल्या लक्षात येईल, त्याचा दर्जा काय असतो, त्यातलं लेखन कशा प्रकारचं असतं आणि किती अभ्यास असतो. त्या जे स्फुट लिहित आहेत ते सदर जे चालवत आहेत त्यांनी लिहिलेले लेख वाचले तर आपल्या लक्षात येतं की आपला देश कुठं आहे, जागतिक पातळीवरती आपलं स्थान काय. राज्य वर्तमानपत्र असतात, ती वाचल्यानंतर आपल्याला राज्यामधलं आपलं स्थान काय, कुठं काय चाललंय याची चांगली होते. आणि बऱ्याच वेळेला अलीकडं मी काही जास्त बोलणार नाही त्या वर्तमानपत्राचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा हे जे स्वातंत्र्य आहे ते कितपत आता शिल्लक राहिले हा जरा चिंतनाचा विषय आहे. पण अशा परिस्थितीमध्ये हे वर्तमानपत्र चालवणं त्याचं कसं दिगंबरकडे आहे आणि त्याबद्दल त्याला मी मनापासून धन्यवाद देतो. मला अशा मोठ्या कार्यक्रमाची संधी दिली अध्यक्ष म्हणून आणि इथं माझं मनोगत ऐकण्याचं किंवा मला सहन करण्याचं काम आपण केलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण मनोगत व्यक्त करताना सांगितलं की दिगंबर बद्दल बोलण्यासारखं खूप आहे. प्रेम कधी शब्दात तोलायचं नसतं, प्रेम कधी शब्दात तोलायचं नसतं आणि जिथं अर्जुन तिथं जास्त काही बोलायचं नसतं, तिथं जास्त काही बोलायचं नसतं. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय सुप्रसिद्ध अभिनेते अर्जुन सरांना विनंती आहे की आपण उपस्थितांच्या समोर या ठिकाणी व्यक्त व्हावं. सुप्रसिद्ध अभिनेते, जोरात टाळी. सुप्रसिद्ध अभिनेते सन्माननीय श्री अर्जुन सर. काय म्हणली सगळे बरं आहे नाही. मी मराठी बोलण्याचा फक्त प्रयत्न करतो, मला मराठी येत नाही. पण त्याचं एक कारण असं आहे की मी माझी क्वालिफिकेशन लंडनमध्ये झाली. मी ऑक्सफोर्डमध्ये ग्रॅज्युएशन केलं. तर त्यावेळी आम्ही इकडे आलो तर सगळे लोक माझ्याबरोबर मराठीत बोलायला लागले. तर त्यांना काय उत्तर देऊ. आता दिगंबर मला प्रॅक्टिस करत आहेत 8 दिवस डेली. एनीवे, मंच पर उपस्थित मेरे तमाम महान भाव दिगंबर साहब और मेरे समक्ष बैठे हुए मेरे तमाम पांडव भाइयों, बहनों, बच्चों, आप सबको कुंतीपुत्र अर्जुन का प्रणाम. तालियां मारना, जरा जोर से मारना, बहुत मजा आता है. पहली बात तो मैं दिगंबर साहब का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ, आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ इतनी प्यारी महफिल में आमंत्रित किया है.
मैंने कभी सोचा भी नहीं था कि मैं ऐसी जगह पर आऊंगा जहां पंढरपुर से हम क्रॉस कर रहे थे तो जो श्रद्धा, जो भाव, जो निष्कर्ष बेसिक है वो सब उभर कर आ रही थी, क्योंकि वहां एक बहुत बड़े संत रहते हैं पंढरपुर साहब के। विठल जी के बारे में कौन नहीं जानता। मैं बंबई में रहकर एक फिल्म कर रहा था विठल जी, लेकिन वो हुई नहीं क्योंकि हमारा फाइनेंशियल था वो थोड़ा रुक गया था। लेकिन अगर मैं यहां आ गया हूं तो मैं ये वादा करता हूं कि मैं वो पिक्चर जरूर करूंगा। दोस्तों, ये जो कार्यक्रम दिगंबर साहब करते हैं, मैं इनको प्यार से देखी बोलता हूं, ये बहुत निष्ठावान इंसान है। ये किसी की लालच में नहीं करता, ये किसी के लोभ में नहीं करता। ये जो कुछ भी करता है सिर्फ खुद के बल पे करता है और खुद के प्यार के लिए करता है, खुद के लगन के लिए करता है, जो संगीत से जुड़ा हुआ। मैं तुमको मुबारकबादी देता हूं डिगी कि तुम इतना अच्छा कार्यक्रम करते हो। आज आपके इस के लेते कर ले देना वो उठा, अरे काय तुम्ही लिहिले होते। हेलो दादा साहब, उन्होंने मुझे कुछ कहा था कि ये आके बोलना। मैंने कहा ठीक है मैं बोलूंगा, तो भाग गए। कहा के लिए डरते क्यों हैं, बोलिए ना, जोर से बोलिए आप। अच्छा, दैनिक दामाजी एक्सप्रेस को 14 साल हो गए। दैनिक क्या ये लिखा है, स्वाभिमानी शहर को 25 साल हो गए। और समारोह जो है क्या दिगंबर जी ने किया है, तो 25 और 14 कितने हुए, 39। अभी 50 साल में सिर्फ और सिर्फ 14 साल और बाकी है। तो मैं दिगंबर साहब को बोलूंगा कि ये इनकी परंपरा 100 वर्ष तक के चलाएं और हम सबका आशीर्वाद और प्यार इनके साथ। मैं लो दिगंबर साहब इजाजत है तो दिगंबर साहब की एक फरमाइश है कि मैं आपके सामने एक गीत पेश करूं, अगर आप लोग इजाजत दें तो मैं करूंगा। 1994 में मैं दिगंबर को मिला था। हम लोग एक प्रोग्राम में थे कांदिवली में, चांदीवली में दिगंबर आया था, मैं शूटिंग कर रहा था उसका। दादा ठाकुर फिल्म थी जिसमें हेमा मालिनी, मैं, अमरीश पुरी, हम सब थे। और ये एक यंग लड़का अशोक सराफ के साथ आया था और मैं देखा, एक प्लेजेंट्री हुई, बातचीत हुई, लेकिन उस वक्त मालूम नहीं था मुझे कि मैं यहाँ आऊँगा। इसने वादा किया था कि मैं आपको बुलाऊंगा। 30 साल के बाद इसने ये वादा पूरा किया। थैंक यू सो वेरी मच लेडीज एंड जेंटलमैन। मैं आपके समझ फिर आऊंगा, तब तक के आप लोग प्लीज फर्दर द प्रोग्राम। धन्यवाद। यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत। दादा ठाकुर फिल्म थी जिसमें हेमा मालिनी, मैं, अमरीश पुरी, हम सब थे। और ये एक यंग लड़का अशोक सराफ के साथ आया था और मैं देखा, एक प्लेजेंट्री हुई, बातचीत हुई, लेकिन उस वक्त मालूम नहीं था मुझे कि मैं यहाँ आऊँगा। इसने वादा किया था कि मैं आपको बुलाऊंगा। 30 साल के बाद इसने ये वादा पूरा किया। थैंक यू सो वेरी मच लेडीज एंड जेंटलमैन। मैं आपके समझ फिर आऊँगा, तब तक के आप लोग प्लीज फर्दर द प्रोग्राम। धन्यवाद। यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत। विकृत करण्यासाठी मंचावरती यावं अशी संयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे। या पुरस्काराचं वितरण करत असताना सर्वप्रथम दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आणि गायन रत्न या पुरस्काराच्या मानकरी आहेत
खऱ्या अर्थानं ज्यांच्या गायनाची मैफिल याच भूमीवरती त्यांच्या हयातीमध्ये रंगली आणि समृद्ध झाली अशा स्वर्गीय जयलक्ष्मी यल्लट्टीकर मॅडम यांना दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीनं गायनरत्न हा पुरस्कार मरणोत्तर अशा स्वरूपामध्ये दिला जातो आहे. यल्लट्टीकर परिवारातील सदस्यांना विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यावं. गायनरत्न पुरस्काराच्या मानकरी आहेत स्वर्गीय जयलक्ष्मी यल्लट्टीकर मॅडम. जर यल्लट्टीकर परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील तर आपणास विनंती आहे की या पुरस्काराचा स्वीकार करण्यास कृपया आपणास विनंती आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सन्मान्य दिगंबर बापू बगरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्रीरंग गुंगे सर व गुंगे परिवारातील सदस्यांना आदरपूर्वक विनंती आहे की हा पुरस्कार स्वीकृत करण्यासाठी आपण मंचाकडे यावं. जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत श्रीरंग गुंगे सरच्या मानसानं मंगळवेढा तालुक्यातील बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजे, जगात या स्पर्धेत टिकली पाहिजे यासाठी शिक्षण क्षेत्राला संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं असे सन्माननीय श्रीरंग गुंगे सर यांच्या जीवनपाठाचा विचार करून त्यांच्या मौलिक साधनांचा सन्मान जीवन गौरव या पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे. गुंगे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपली पुरस्कार मूर्तींच्या समवेत मंचाकडे यावं. यानंतर समाजरत्न पुरस्कार. ज्या समाजामध्ये मी जन्मलो, ज्या परिवारामध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी रमलो, त्या मातीसाठी सामाजिक बांधिलकीच्या रूपानं काहीतरी मी केलं पाहिजे हा विचार आपल्या वराशी घेऊन मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अर्थकारणाचा नवा मानदंड निर्माण करणारे मंगळवेढा नगरीचे सुपुत्र जनकल्याण बँकेचे सर्वेसर्वा अर्थकारणातील एक नामवंत आणि आदरयुक्त व्यक्तिमत्व समाजरत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री राजेंद्र हजारे सरांना विनंती आहे की आपणही समाजरत्न या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावर यावं. हजारी परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे. समाजरत्न पुरस्कार यानंतर हजारी परिवारातील सदस्यांनी कृपया तयार राहायचं आहे. समाजरत्न पुरस्काराने आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. समाजरत्न पुरस्काराचे मानकरी जनकल्याण बँकेचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री राजेंद्र हजारे सर व हजारे परिवारातील इतर सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकृत करण्यासाठी मंचाकडे यावं. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी करावं. यानंतर साहित्यरत्न पुरस्कार. दैनिक दामाजी एक्सप्रेस 14वा वर्धापन दिन व स्वाभिमानी शहर रौप्य महोत्सवी वर्धापन दिन या कार्यक्रमाप्रसंगी समाजरत्न या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री राजेंद्र हजारे साहेबांचा सन्मान समाजरत्न या पुरस्काराने या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर साहित्यरत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय डॉक्टर अरुणजी कोळेकर सर. रड्डी नगरीचं हे मांगल्य सुपुत्र शिक्षणाच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर आपल्या कार्यकर्तृत्वाची कमान उंचावत आहे. हा मंगळवेढा तालुक्याचा खूप मोठा सन्मान आहे मंडळी आणि साहित्यरत्न पुरस्काराने या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्माननीय डॉक्टर अरुणजी कोळेकर सर. कोळेकर परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं. साहित्यरत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय डॉक्टर अरुणजी कोळेकर सर. दैनिक दामाजी एक्सप्रेस स्वाभिमानी शहर या दोन्ही परिवाराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्याचं काम या पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. साहित्यरत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक अरुण कोळेकर सर व कोळेकर परिवारातील इतर सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी समोर यावं. यानंतर सेवारत्न पुरस्कार राज्य पातळीवरती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ज्या हल्ल्यानं देशाला हादरवून टाकलं अशा 26/11च्या हल्ल्यामध्ये आपल्या समर्पण भावनेचा पूर्ण सिद्धांत आणि गृहीतक आपल्या सेवेच्या माध्यमातून मांडणारे गणेशवाडी नगरीचे सुपुत्र महाराष्ट्र पोलीस दलातील नूतन पोलीस उपनिरीक्षक आणि आजच्या सेवारत्न पुरस्काराचे मानकरी अर्थात
बापूसाहेब नाना वाकडे साहेबांना व वाकडे परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया खाक्या वर्दीतील संवेदनशील मनाचा सेवायात्री कसा असावा याचं वस्तुपाठ आणि जिवंत उदाहरण म्हणजे सन्माननीय बापूसाहेब वाकडे व वाकडे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण सेवारत्न या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यावं. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय श्री बापू वाकडे आणि पुरस्काराचे मानकरी आहे सन्माननीय बापूसाहेब नाना वाकडे साहेबांना या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने दिला जाणारा सेवारत्न हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. यानंतर कृषीरत्न पुरस्कार, यानंतर कृषीरत्न पुरस्कार मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळाच्या खाईमध्ये लोटलेलं हिवरगाव सारख्या माळरानावर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती विविध प्रयोगांच्या माध्यमातून कृषी संजीवनी फुलवणारे कृषी नायक म्हणून नावारूपास आलेले या नगरीचे कृषीरत्न सन्माननीय हनुमंत मासाळ साहेब यांचाही सन्मान हा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी आपणही मंचावरती यावं. कृषीरत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत कृषी नायक हनुमंत मासाळ साहेब. दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने दिला जाणारा कृषीरत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत हिवरगाव नगरीचे कृषी नायक प्रगतशील बागायतदार सन्माननीय हनुमंत मासाळ साहेबांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या परिवारांच्या सदस्यांसमेत मंचावरती यावं. सन्माननीय सरकार महोदय आपणासही विनंती आहे की कृपया आपण उपस्थित राहावं. यानंतर आदर्श पत्रकार, यानंतर आदर्श पत्रकार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत अर्थातच सन्माननीय प्राध्यापक सचिन इंगळे सर. परखड वार्तांकनाच्या माध्यमातून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत करत आपल्याही लेखणीला विचारांची मांडणी झाली पाहिजे हा समाजशील विचार मनाशी घेऊन झटणारे आदर्श पत्रकार इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवारत असणारे सन्माननीय प्राध्यापक सचिन इंगळे सर यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते आदर्श पत्रकार या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सर्व पुरस्कारार्थींचं पुनश्च एकदा दोन्ही परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी कृषीरत्न पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर आदर्श पत्रकार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत मंगळवेढा संत नगरीचे नामवंत व अभ्यासू पत्रकार सन्माननीय प्राध्यापक सचिन इंगळे सर व इंगळे परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. सन्माननीय सरांना व सरांच्या परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. आदर्श पत्रकार आणि पुरस्काराचे मानकरी सन्माननीय प्राध्यापक सचिन इंगळे सर. यानंतर सन्माननीय डॉक्टर तोष्णीवाल सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. सोलापूर जिल्ह्यातील नामवंत वैद्यकीय अधिकारी सन्माननीय तोष्णीवाल सर आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. सन्माननीय तोष्णीवाल सरांचा यथोचित सन्मान दामाजी न्यूजचे CEO डॉक्टर प्रतीक भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान आपण स्वीकृत करावा. सन्माननीय तोष्णीवाल सरांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी दामाजी न्यूजचे CEO सन्माननीय डॉक्टर प्रतीक भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आदर्श सामाजिक संस्था, आदर्श सामाजिक संस्था या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे. सन्माननीय तोष्णीवाल सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. दामाजी न्यूजचे CEO सन्माननीय प्रतीक भगरे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आदर्श सामाजिक संस्था अर्थातच स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान मंगळवेढा या प्रतिष्ठानचे संस्थापक सर्वेसर्वा सन्माननीय राजाभाऊ चेडेकर व संस्थेतील सर्व सदस्यांना विनंती आहे, सर्व सदस्यांना विनंती आहे सन्माननीय प्रभाकरजी नकाटे गुरुजी व इतर सर्व सदस्यांना कृपया विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. ज्या माणसानं महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून देशामध्ये ओळख निर्माण करून दिली अशाच माणसाच्या नावानं सुरू झालेली सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीमध्ये तितक्याच तोलामोलानं पुढे येते आहे आणि त्यांचा सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदर्श सामाजिक संस्था पुरस्काराचे मानकरी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान मंगळवेढा या प्रतिष्ठानमधील सर्व सदस्यांना व प्रतिष्ठानचे संस्थापक सन्मान्य राजाभाऊ चेडेकर व इतर सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यावं. यानंतर उपक्रमशील मंडळ, यानंतर उपक्रमशील मंडळ आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत ज्यांचा पुरस्कारानं सन्मान सीमितच होऊ शकत नाही, कारण सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकता ज्या सणवारांच्या माध्यमातून या मंगळवेढ्याच्या नगरीमध्ये
गुंफली जाते आहे असे जय भवानी मंडळास या ठिकाणी उपक्रमशील मंडळ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सर्व मंडळातील सदस्यांना आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण मंचाकडे यावं. जय भवानी उत्सव मंडळाच्या माध्यमातून नवरात्राच्या मंगल साधनेमध्ये अतिशय देखणे कार्यक्रम घेऊन आपल्या सर्वांना भक्ती साधनेचा नवा मानदंड देणार हे मंडळ. यासाठी एका जोरात टाळ्या होऊ द्या. आई राजा उदे उदे. जय भवानी मंडळातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं. सर्व सदस्यांचं खूप खूप अभिनंदन. दैनिक रामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने दिले जाणारे सर्व सन्मान सर्व पुरस्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत आहेत. यानंतर रौप्य महोत्सव स्वाभिमानी शहर यांच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत आणि स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा आपल्या पूर्वी नियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमासाठी उपस्थित न राहू शकलेले सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आजच्या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण रत्न या पुरस्काराचे मानकरी सन्माननीय लक्ष्मणरावजी ढोबळे सरांचा सन्मान या ठिकाणी काही प्रतिनिधी शाहू शिक्षण संस्थेतील काही प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की सरांच्या या पुरस्काराचा स्वीकार आपण करावा. शाहू शिक्षण संस्थेमधील काही आमचे गुरुवरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं. या ठिकाणी भैरवनाथ शुगर्स लिमिटेड युनिट नंबर 3 लौकी या व्यावसायिक दालनाचे शेती अधिकारी आमचे मार्गदर्शक कृष्णदेव लोंढे साहेब आपण उपस्थित आहात. आपलाही या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. सन्माननीय विजयजी भगरे सरांना विनंती आहे की कृपया लोंढे साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. यानंतर स्वाभिमानी शहर या पुरस्काराला सुरुवात करण्याच्या पूर्वी शिक्षणरत्न पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि पुरस्काराचे मानकरी सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे सर आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. शाहू शिक्षण संस्थेतील काही पदाधिकारी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकृत करतायत. त्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकृत करावा. सन्मान्य लोंढे साहेबांचा सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे उपसंपादक विजय भगरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. दैनिक स्वाभिमानी छावाचे उपसंपादक सन्मान्य विजयजी भोगरे यांच्या शुभास्ते कृष्णदेव लोंढे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री विष्णू चौगुले साहेब व चौगुले परिवारातील सदस्यांना विनंती आहे यानंतर या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार अर्थात शब्बीर कुमार. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या आंतरराष्ट्रीय प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार शब्बीर कुमार. या ठिकाणी भैरवनाथ सुमती शेती या ठिकाणी सन्मानित लोंढे साहेबांचा यथोचित सन्मान दैनिक स्वाभिमानी छावाचे उपसंपादक विजय भगरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर विष्णू चौगुले व चौगुले परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण जीवन गौरव या पुरस्काराचा या ठिकाणी वितरण करावं. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले सुप्रसिद्ध अभिनेते शब्बीर कुमार यांचा सन्मान दैनिक रामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर बापू भगरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार आणि या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. पुरस्काराचे मानकरी विष्णू चौगुले सर्व चौगुले परिवारातील सदस्यांकडून हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकृत केला जातो आहे. खरं तर उंचीनं मोठी असणारी माणसं कर्तृत्वाने ही तितकीच देखणी आणि सोजवळ असतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चौगुले सर. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सर्वसामान्यांच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवणारं या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी जीवन गौरव वतीने दिला जाणारा सेवारत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री गजानन पवार साहेब. या ठिकाणी सुपरस्टार शब्बीर कुमार यांचा यथोचित सन्मान दैनिक रामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर बापू भगरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी बॉलिवूड सुपरस्टार सन्माननीय नगराध्यक्ष अमरसिंह भैया पाटील आपणासही विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. सन्माननीय प्रचंडराव साहेब सन्माननीय अर्जुन दादा आपणास विनंती आहे की आपण समोर यावं. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुपरस्टार शब्बीर कुमार
यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी संपन्न होतो आहे. यानंतर सेवारत्न पुरस्काराचे मानकरी सन्मानित सेवारत्न पुरस्कार या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी पवार साहेबांना दैनिक रामाजी एक्सप्रेस यांच्या वतीनं बॉलिवूड गायक शब्बीर कुमार यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर सहकार रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत श्री संत रामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्यांनी मंगळवेढा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सहकाराच्या माध्यमातून विधायक अर्थकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जगण्याचं बळ दिलं असे सन्माननीय सहकार रत्न सुरेशअण्णा भाकरे साहेब यांचा दैनिक स्वाभिमानी शहर यांच्या वतीनं सहकार रत्न या पुरस्कारानं सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. भाकरे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. स्वाभिमानी शहर यांच्या वतीने दिला जाणारा सहकार रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया पुरस्कार वितरण सोहळा चालू असताना कुणीही वैयक्तिक सत्कारावरती आणू नका. प्लीज कुणी आणू नका. पुरस्कार वितरण कृपया कुणी वैयक्तिक सत्कारावरती आणू नका. पुरस्कार सन्मान सोहळा आपणा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या माणसाने संपूर्ण आयुष्य खर्च घातलंय या पुरस्कारासाठी. त्यामुळे कृपया वैयक्तिक सत्कार कुणीही प्लीज वरती आणू नका. यानंतर सहकार रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय सुरेशजी अण्णा भाकरे साहेब यांना सहकार रत्न या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. भाकरे परिवारातील सदस्यांच्या समवेत हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे. यानंतर कृषीरत्न पुरस्कार स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा कृषीरत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सुप्रसिद्ध प्रगतशील बागायतदार सन्माननीय सिद्धेश्वरजी पाटील साहेब व पाटील परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचाकडे यावं. या ठिकाणी कृषीरत्न पुरस्काराचे वितरण संपन्न होत आहे. मंगळवेढा तालुक्याचे सोलापूर जिल्ह्याचे नेते सहकाररत्न बबनराव जावताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक व कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्व उपक्रम राबवत कृषीरत्न या पुरस्काराला गवसणी घालणारे सन्माननीय सिद्धेश्वरजी पाटील साहेबांचा सन्मान कृषीरत्न पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर क्रीडारत्न पुरस्कार आणि क्रीडारत्न पुरस्काराचे मानकरी आहेत अर्थातच मंगळवेढ्याच्या या लाल मातीतील एका प्रामाणिक आणि होतकरू क्रीडा शिक्षक मन मनगट आणि मेंदू यांच्या बळकटीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांच्या पोरामध्ये क्रीडा कौशल्य उपजत झालं पाहिजे, विकसित झालं पाहिजे यासाठी झटणारे सन्माननीय सुनीलजी नागणे सर व नागणे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया क्रीडारत्न या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचाकडे यावं. क्रीडारत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय सुनीलजी नागणे सर. यानंतर उपक्रमशील शिक्षक खरं तर त्यांची जन्मभूमी मंगळवेढा, परंतु कार्यकर्तृत्वानं आपल्या ध्येयासक्तीनं समाजाची सगळी बंधनं तोडून कराड, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये आपल्या ज्ञानिक कौशल्यांना उभारी देणारे मंगळवेढ्याचे सुपुत्र कराड स्थित झालेले आजच्या या उपक्रमशील शिक्षक या पुरस्काराचे मानकरी सन्माननीय प्राध्यापक दिनेशजी मेटकरी सर. सन्माननीय श्री दिनेशजी मेटकरी सर व इतर सदस्यांनाही विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. सन्माननीय श्री दिनेशजी मेटकरी सर
उपक्रमशील शिक्षक सन्माननीय प्राध्यापक दिनेशजी मेटकरी सर यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे. यानंतर दैनिक स्वाभिमानी शहर यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श पत्रकार आणि या पुरस्काराचे मानकरी आहे दैनिक पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय दत्तात्रयजी नवत्रे सर. खरं तर हा माणूस अगदी कमी वयामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असताना गावचं राजकारण सुद्धा विधायक मार्गावरती रुळलं पाहिजे यासाठी समाजकारण, राजकारण आणि पत्रकारिता यांचा त्रिवेणी संगम साधून फक्त रुळलं पाहिजे यासाठी न झटणारा आपल्या सौभाग्यवतीला एक टर्म सरपंच पदावरती बसवणारा हा आदर्श पत्रकार आणि त्याचं नाव आहे सन्माननीय श्री दत्तात्रयजी नवत्रे. आदर्श पत्रकार पुरस्काराचे मानकरी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते याही पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यानंतर आदर्श सहकार सेवक, आदर्श सहकार सेवक आणि सहकाराचा रखवालदार म्हणून ज्यांचा तालुक्यामध्ये उदो केला जातो असे सन्माननीय श्री विकासजी माने, सन्माननीय श्री विकासजी माने व माने परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण या पुरस्काराचा वितरण करण्यासाठी मंचाकडे यावं. सन्माननीय श्री विकासजी माने यांना आदर्श सहकार सेवक या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धनश्री परिवाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अर्थकारणाच्या सेवेमध्ये रुजू असलेले हे व्यक्तिमत्व सन्माननीय विकासजी माने यांना आदर्श सहकार सेवक या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सर्व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकारी बांधवांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. यानंतर अक्षररत्न पुरस्कार, यानंतर अक्षररत्न पुरस्कार शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानेश्वर माऊलीची ही ओवी आपल्या कला कौशल्याच्या माध्यमातून भिंतीवरती, लोकांच्या मनावरती, लोकांच्या काळजावरती कोरणारा अक्षराचा मित्र म्हणजेच सन्माननीय पेंटर सुभाषजी भंडारे, सन्माननीय पेंटर सुभाषजी भंडारे व भंडारे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया अक्षररत्न या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपणही मंचावरती यावं. अक्षररत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहे सन्माननीय सुभाषजी भंडारे व भंडारे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेस व स्वाभिमानी शहर या दोन्ही वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपन्न आणि साकार होत असलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मंडळी आता एक पुरस्कार या ठिकाणी आमच्या भगिनीला जातो आहे. खरं तर मातृत्वाचा विधायक झरा म्हणून ज्या माऊलीला देवत्वाची प्रचिती या जगामध्ये दिली जाते अशा उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून ज्यांच्या कुंचल्यातून अचूक नजरेतून आणि सुबक पद्धतीने अनेक छायाचित्रांचा संकलन मंगळवेढ्याच्या या संत नगरीमध्ये मुद्रित झालं अशा उत्कृष्ट छायाचित्रकार या पुरस्काराच्या मानकरी महादेवी शिंदेताईंना विनंती आहे की कृपया या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. उत्कृष्ट छायाचित्रकार आणि पुरस्काराच्या मानकरी आहे सन्माननीय महादेवी शिंदेताई. दैनिक दामाजी एक्सप्रेस 14वा वर्धापन दिन, स्वाभिमानी शहर रौप्य महोत्सवी वर्धापन दिन या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्षाचं स्वागत करून सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांच्या या दोन्ही परिवारांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. आपण केलेल्या कार्याचा गौरव या व्यासपीठावरती या पुरस्काराच्या माध्यमातून झाला याचा मनस्वी आनंद आणि खूप खूप समाधान इथं बसलेल्या सर्वांनाच आहे. परंतु पुरस्कारानं तुमची कार्य करण्याची नव्हे तर सत्कार्य करण्याची जबाबदारी आणखी वाढती आहे. या जबाबदारीमध्ये आपल्या सर्वांना खूप मोठं बळ मिळो हीच परमात्मा श्री पांडुरंग सरनी प्रार्थना करून आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. उपस्थित आपल्या सर्वांना विनंती आहे की जोराची मंगळवेढ्याची टाळी वाजवून या सर्व पुरस्कार प्राप्त शिलेदारांचं आपण सर्वांनी पुनश्च एकदा जोरदार अभिनंदन करूया. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचं खूप खूप आभार. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्माननीय अमरसिंह भैया पाटील यांचाही सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शब्बीर कुमार सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या छोट्याशा विनंतीला मान देऊन खास शिरोळहून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले
शिरोळ नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय अमरसिंह भैया पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय शब्बीर कुमार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी मंगळा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्याचबरोबर महिला आघाडी मोर्चाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाप्रसंगी शब्बीर कुमार यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. तत्पूर्वी शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्माननीय श्री अमरसिंह भैया पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री शब्बीर कुमार साहेबांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे. खूप खूप स्वागत. या ठिकाणी सन्माननीय शब्बीर कुमार विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी सभी भाई और बहनों को और सभी मेहमानों को और सभी पुरस्कृत जो अवार्ड से सम्मान किया गया उन सबको कुमार को नमस्ते. आज जो मौका है आज का यहाँ पर दैनिक दावानी एक्सप्रेस को 94 ईयर्स 14 साल हो गए हैं. दैनिक स्वाभिमानी शहर 25वां बोलते जाइए 25 साल की रहे हैं. तो मैं तहे दिल से इनके संपादक दिगंबर साहब को मुबारकबाद देता हूँ और इनसे जुड़े हुए सभी लोगों को यहाँ पर मस्त प्रस्तुत हैं उन सबको मेरे दिल से मुबारकबाद है कि ये और हज़ारों साल इस तरह का तरक्की करते रहें प्रगति करते रहें मेरे आशीर्वाद हैं. और दिगंबर साहब को भी. और मुझे अच्छा लगा कि दिगंबर साहब ने मुझे यहाँ पर बुलाया और मैं मिस्टर लहू का भी बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने यहाँ पर बुलाया और इतना अच्छा समारंभ किया है. और उसके बाद कुछ टाइम के बाद मैं अपने गाने लेकर आपके सामने प्रस्तुत हो रहा हूँ. मेरी सारी टीम यहाँ आएगी और संगीतमय प्रोग्राम पेश होगा और आपकी फरमाइशें पूरी करेंगे. तो इसके लिए फिर से मैं दिगंबर साहब को मुबारकबाद देता हूँ और आप खूब प्रगति करें. और मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आपने मुझे यहाँ बुलाया. अधिकाऱ्यांच्या वतीनं माननीय शब्बीर कुमारजी आणि दिगंबरजी भगरे या दोघांचा सत्कार या ठिकाणी मंगळवेढा तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीनं संपन्न होत आहे. मंगळवेढा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शब्बीर कुमारजी आणि संपादक दिगंबरजी भगरे या दोघा मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. संपादकांचा सत्कार करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आता हे व्यासपीठ खुलं आहे. या ठिकाणी या ठिकाणी या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय मधुकरजी भडंगी सरांच्या शुभहस्ते व साप्ताहिक वेदचे संपादक शिवाजी केंगार सर सन्माननीय हैदरजी केंगार सर व इतर मान्यवरांच्या वतीनं अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने सन्माननीय संपादक दिगंबर बापू भगरे यांचा सन्मान संपन्न होतो आहे.
हॅलो हॅलो. 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 हॅलो हॅलो. 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 मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं यावर्षीचे अध्यक्ष माननीय भीमरावजी मोरे सर, सर्व माजी अध्यक्ष आणि होईल. मंगळवेढा तालुका आणि शहर पत्रकार संघाच्या वतीनं विद्यमान अध्यक्ष भीमराव मोरे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या वतीनं सत्कार होणार आहे. तो शेवटचा सत्कार असेल. पत्रकार बंधूंनी माझ्या डाव्या बाजूला उभा राहायचं आहे. मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील पत्रकार बांधव यांनी या ठिकाणी उभा राहायचं आहे. हॅलो. यानंतर लगेचच हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक शब्बीर कुमार यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. हॅलो. हॅलो. ज्यांनी सत्कार केलेला आहे शेवटचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मंगळवेढा शहर आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीनं विद्यमान अध्यक्ष भीमराव मोरे सर, सर्व माजी अध्यक्ष आणि पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. हा शेवटचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय.
मंगळवेढा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मंगळवेढाचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीनंही या ठिकाणी दिगंबरजी भगरे यांचा सत्कार संपन्न होणार आहे. पत्रकार संघाच्या वतीनं मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार संपन्न होतोय. साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद शाखा दामाजीनगर आणि आमचे मानद संपादक माननीय प्रकाशजी जडे सर, ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार साहेब, माननीय सलगर सर, माननीय महामुनी यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न होतोय साहित्य परिषदेच्या वतीनं. हॅलो. हॅलो. निशिकांत प्रचंडराव साहेब मुख्याधिकारी यांचे सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं स्टेजवरती सत्कार संपन्न होतोय. हॅलो. सर्व कोच काढायचेत. सर्व सदस्यांना विनंती आहे, दामाजी एक्सप्रेस परिवाराचे सर्व सदस्यांना विनंती आहे